झालेला होता असा आरोप अंजली दमनी आणि सुरेश धस यांनी केलेला होता. तर काल न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सगळं वैध पद्धतीने झालेलं आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर एक दिलासा मिळालेला आहे तुमच्या पक्षाला सुद्धा. आणि असं आहे ना की हे असे आरोप होत असतात. तर कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात. आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं. आता ती छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले. पण धनंजय मुंडेंना सातत्याने एव्हरीबडी सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे. बदनामी सातत्याने त्यांची केली जाते. ते चालतं असं. काय नाही, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुक